ठरलं तर मग मालिकेच्या 25 नोव्हेंबरच्या भागात अर्जुन डायरेक्टच सायलीला विचारतो की तुम्ही आज यमके रोडवरच्या कॅफेमध्ये गेला होतात ना, आणि तिथे तुम्हाला एक माणूस भेटला होता. त्यातून तुम्हाला रात्री अपरात्री वेगवेगळे मेसेजेस येत आहेत. त्यामध्ये तो तुम्हाला भेटण्याबद्दल बोलतो आणि मेसेजमध्ये काय लिहिलं गेलं होतं, तर तुमच्याशी कितीही बोललं तरी मन भरतच नाही, हा ना. मला सांगा की तो माणूस नक्की कोण होता. असं ज्यावेळी अर्जुन संशयाने प्रश्न विचारायला सुरुवात करतो, सायली एकतर त्याच्याकडे वेड्यासारखी पाहतच राहते. त्याचनंतर सायली अर्जुनला विचारते की म्हणजे तुम्ही माझा पाठलाग केलात, तर तुम्ही माझा फोनही उघडून बघितलात. तेव्हा अर्जुन सायलीला उत्तर देतो की ते महत्त्वाचं नाही आहे, तो मुलगा कोण होता ते मला सांगा. सायली ज्यावेळी अर्जुनकडे वेड्यासारखी विचित्र नजरेने पाहते, तेव्हा अर्जुन म्हणतो की अच्छा, म्हणजे आता तुम्हाला हे म्हणायचं आहे की माझाच गैरसमज झाला होता. परंतु पुरावे आहेत माझ्याकडे मिसेस सायली, आणि ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार कधीच पुराव्यांच्या शिवाय काहीच बोलत नाही. तुम्ही एक काम करा, तुमच्या मोबाईलमध्ये अजूनही ते मेसेजेस असतीलच, ते मेसेजेस मला दाखवा, कारण मी स्वतः तुमच्या मोबाईलमधील ते मेसेज वाचलेले आहेत. अर्जुन सायलीच्या हातून मोबाईल खेचून घेतो आणि तो मेसेज वाचतो. सायलीला तो म्हणतो की अरे वा, अजूनही नंबर सेव्ह केला गेलेला नाही आहे. अर्जुन सायलीवरती संशय घेत असतो, शंका घेत असतो आणि सायलीला हसू येत असतं, कारण ऑलरेडी तो नंबर प्रतिमाचा आहे हे सायलीला फक्त समजलेलं असतं, परंतु अर्जुनचा खरोखरचाच गैरसमज झालेला असतो. अर्जुन खूपच चिडचिड करत असतो आणि त्याच्या शंकेचे निरसन करण्याऐवजी सायली हसत असते, कारण अर्जुनचा खूप मोठा गैरसमज झालेला असतो. अर्जुन सायलीचा मोबाईल तिला दाखवतो आणि तिला जाब विचारतो की सांगा ना, याचं उत्तर द्या मला, काय लिहिलं आहे मेसेजमध्ये, की तुझ्याशी कितीही बोललं तरी मन भरतच नाही, तूच मला भेटायला ये. त्याचमुळे तुम्ही त्या माणसाला आज कॅफेमध्ये भेटायला गेला होतात ना, द्या ना मला उत्तर. सायली निमूटपणे मान खालती घालून अर्जुनच्या समोर उभी असते. सायली त्याच्यासमोर फक्त शुंभासारखी उभी असते. अर्जुन चिडतो आणि सायलीला जाब विचारतो की द्या ना मला उत्तर, हे सगळं नक्की काय चाललं आहे मिसेस सायली. तेव्हा सायली अर्जुनवरती जोरजोराची हसायलाच लागते. अर्जुनला कळतच नाही की सायलीला काय वेड लागलेलं नाही आहे ना, की का हसते एवढं त्याच्यावरती. अर्जुन पुन्हा चिडतो आणि सायलीला विचारतो की आता काय झालं आहे, तुम्ही का हसताय माझ्यावरती. परंतु सायलीला हसू आवरतच नसतं. तरी देखील सायली अर्जुनच्या शंकेचे निरसन करते. सायली अर्जुनला म्हणते की तुम्ही जो मेसेज वाचला आहे ना, त्याच नंबरवरती तुम्ही त्याच माणसाला कॉल करून बघा, मगच कळेल की हे असे प्रेमाचे मेसेजेस मला नक्की पाठवलेत तरी कोणी. अर्जुन थक्क होतो आणि सायलीला म्हणतो की मी, आणि फोन करायचा आहे. तेव्हा सायली म्हणते की हो, तुम्ही फोन तरी करून बघा ना, म्हणजे ती व्यक्ती नक्की कोण आहे ते तुम्हाला कळेल. कारण सायलीला चांगलंच माहिती असतं की तो प्रतिमाचा नंबर आहे, आणि प्रतिमाने स्वतःचं नाव न लिहिण्याने दोघांमध्ये गैरसमज पसरलाय. तर प्रतिमा त्याचा नंबर अर्जुन स्वतःच्या फोनवरून लावतो, की जेणेकरून त्याला वाटत असतं की सायलीकडून जर फोन गेला तर तो व्यक्ती सावध होईल. परंतु असते ती प्रतिमा आत्या. ज्यावेळी अर्जुन फोन लावतो आणि म्हणतो की मी ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार बोलतोय, तुम्ही कोण आहात नक्की. अर्जुन खूपच चिडलेला असतो. तेव्हा समोरून प्रतिमाचा आवाज येतो. ती म्हणते की हा नंबर प्रतिमा आत्याचा आहे. अर्जुनची बोलतीच बंद होते. तो धक्क्याने सायलीकडेच पाहायला लागतो आणि सायली त्याच्यावरती हसत असते. अर्जुनला पुढे काय बोलावं तेच सुचत नाही, म्हणून अर्जुन फोन ठेवायचं ठरवतो. तर प्रतिमा तिथे अर्जुनला म्हणते की मी सायलीला सांगितलं होतं की माझा हा नवीन नंबर आहे, कोणाला देऊ नकोस, मला सर्वांनाच आश्चर्याचा धक्का द्यायचा होता, तरी देखील हा नंबर तुला सायलीनेच दिला ना. तेव्हा अर्जुन तिला खोटं सांगतो की हो हो, मला सायलीनेच हा नंबर दिला. प्रतिमा तिथे अर्जुनला गळ घालते की हे बघ अर्जुन, हा नंबर माझा आहे, हे कोणालाही सांगू नकोस घरात, मला ना प्रत्येकाला फोन करून आश्चर्याचा धक्का द्यायचा आहे. तेव्हा अर्जुन तिथे प्रतिमाला होकार देतो. सायलीने अर्जुनच्या शंकेचं निरसन केलेलं असतं. अर्जुनने खूप मोठा सायलीच्या बद्दल गैरसमज करून घेतला हे त्याचं आता कुठे लक्षात आलेलं असतं. अर्जुन ज्यावेळी फोन ठेवून देतो तेव्हा सायली पुन्हा त्याच्यावरती हसायला लागते. अर्जुनची बोलतीच बंद झालेली असते. अर्जुनला सायली मुद्दामून विचारते की काय झालं ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार, कोण करत होतं बरं मला प्रेमाचे मेसेजेस. त्याचं उत्तर मिळालं ना. आणि तसंही
ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार, तुमच्याकडे माझ्या या फोनमधील मेसेजेसबद्दल पुरावे होते ना, परंतु तो नंबर नेमका प्रतिमात्याचा आहे ही गोष्ट तुम्हाला माहितीच नव्हती. सायली हसून अर्जुनला सगळं काही विचारत असते आणि अर्जुन मान खालती घालून उभा असतो, कारण अर्जुनचे स्वतःची चूक त्याच्या लक्षात आलेली असते. सायलीबद्दलचा जो त्याने गैरसमज करून घेतलेला असतो तो आता मिटलेला असतो. सायली पुढे अर्जुनला म्हणते की सर, अहो मी तुमच्याशी खोटेपणा का करेल, कारण तुम्ही माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहात. ज्यावेळी सायली असं बोलते त्यावेळी अर्जुन प्रेमाच्या नजरेने सायलीकडे पाहतच राहतो. त्याचनंतर अर्जुन कान पकडून सायलीची माफी मागतो. तर सायली तिथे म्हणते की बरं ठीक आहे, मी खाली जाते आहे. मुद्दाम सायली अर्जुनची टांग खेचते. ती त्याला म्हणते की सर, मी ना स्वयंपाकघरातच जाते आहे. आता तुम्हाला खरं खोटं करण्यासाठी फोटो पाठवून देऊ का? तेव्हा अर्जुन त्याच्यावरती काही रिॲक्टच करत नाही. सायली पुन्हा त्याच्यावरती हसत तशीच खालती निघून जाते. तर त्याचनंतर सायली ज्यावेळी किचनमध्ये असते तेव्हा तिच्या लक्षात येतं की ती तर कुसुमताईला फोन करणार होती. त्याचमुळे सायली पटकन कुसुमताईला फोन करते आणि ती तिथे सांगते की मगाशी आपलं बोलणं अर्धवटच राहिलं ना. तेव्हा कुसुमताई खूपच अस्वस्थ असते. ती सायलीला म्हणते की माझा नाही ते जीव खालतीवरती होतो आहे. सायली थोडीशी घाबरते आणि विचारते की नक्की काय झालं आहे. तेव्हा कुसुमताई सायलीला सांगते की मी मगाशी मधुभाऊंना फोन केला होता. तुझ्या सुखी संसाराचं त्यांनी तोंड भरून कौतुक केलं आहे. ते काय म्हणाले माहिती आहे का, की जावई बापूंचं आपल्या सायलीवरती खूप प्रेम आहे. त्याचमुळे मला जगण्याची नवीन उमेद मिळाली आहे, नाहीतर माझा जीव गेला असता. कुसुमताईच्या तोंडून ते सगळं ऐकताच सायलीला मोठा धक्काच बसतो. पुढे कुसुमताई सायलीला म्हणते की सायली, ज्यावेळी मधुभाऊंना कळेल की फक्त त्यांना जेलबाहेर काढण्यासाठी एका कॉन्ट्रॅक्टपुरतं खोट्या लग्नाचं केलेलं नाटक होतं, त्या दिवशी मधुभाऊंना खरंच खूप मोठा धक्का बसणार आहे. चक्क कुसुमताई स्वतःहून सायलीला अर्जुनला प्रपोज करायला सांगते. ती म्हणते की हे बघ सायली, तू लवकरात लवकर अर्जुन सरांच्या मनात तुझ्याबद्दल नक्की काय आहे हे जाणून तरी घे ना. तेव्हा सायली सांगते की कुसुमताई, माझा ना तोच प्रयत्न सुरू आहे, परंतु ती गोष्ट इतकी छान आहे ना की ती मला अशी सहजासहजी करायचीच नाही आहे. अर्जुन सरांना प्रपोज करायचं असेल तर त्यासाठी वेळ आणि जागा दोन्हीही छान हवं की नाही, असं ज्यावेळी सायली कुसुमला सांगत असते त्याच वेळेस तिथे अर्जुन आलेला असतो. अर्जुन त्याच्यासाठी पाणी घ्यायला जातो. तेव्हा सायली मुद्दाम अर्जुनला म्हणते की सर, मी ना आता कुसुमताईशीच बोलते आहे, हवं तर पुरावा बघा तुम्ही. तेव्हा अर्जुनला खूप वाईट वाटतं. अर्जुन तिथे सायलीला म्हणतो की प्लीज मिसेस सायली, मला असं एम्बॅरेस करू नका ना, आणि अर्जुन पाणी न पिता तेथून तसाच निघून जातो. कुसुमताई तिथे धक्क्याने विचारते की एक मिनिट, तर चिडक्या बिब्याला तू माझं नाव का दाखवत होतीस? तेव्हा सायली हसून उत्तर देते की कुसुमताई, अगं मी नाव नव्हते दाखवत, ॲडव्होकेट अर्जुन सुभेदारांना पुरावा दाखवत होते. आणि तेव्हा देखील सायलीला हसू येत असतं. तोचपर्यंत अर्जुन इकडे चैतन्यकडे येतो. चैतन्य त्याच्या कामामध्ये व्यस्त असतो. अर्जुन चिडूनच चैतन्याला एक फटका मारतो आणि त्याला विचारतो की इथे आहेस का तू? अरे तुला मला महत्त्वाचं काहीतरी सांगायचं होतं. तेव्हा चैतन्य अर्जुनला उत्तर देतो की अरे मी देसाई केसच्या संदर्भात माहिती गोळा करण्यासाठी गेलो होतो, परंतु तू मला का शोधत होतास? तेव्हा अर्जुन चैतन्याला सांगतो की मी ना थोडीशी ना माती खाल्ली आहे. चैतन्य विचारतो की परत? अर्जुन तिथे चिडतो आणि म्हणतो की म्हणजे मी काय नेहमी मातीच खातो का? तेव्हा चैतन्य होकार देतो. पुन्हा अर्जुन चैतन्याला एक फटका देतो. तेव्हा अर्जुन भोळ्या भाबड्या चेहऱ्याने चैतन्याला म्हणतो की माझं ना म्हणजे छोटंसं मिसअंडरस्टँडिंग झालं होतं. चैतन्य तिथे अर्जुनकडेच रागाने पाहत असतो. तेव्हा अर्जुन म्हणतो की नाही, म्हणजे खरं तर मोठंच झालं होतं. चैतन्य वैतागतो आणि अर्जुनला म्हणतो की काय अर्जुन, आता अजून काय करून ठेवला आहेस तू? तेव्हा अर्जुन घडला सगळा प्रसंग सांगायला लागतो की कसं त्याने सायलीबद्दल गैरसमज करून घेतला आणि चक्क सायलीवरती त्याने संशय घेतला. अर्जुन सांगतो की ज्यावेळी ते गार्डनमध्ये बोलवल्याच्या मेसेजेसबद्दल तो रात्री विचार करत होता, तेव्हा रात्री अपरात्री सायलीच्या मोबाईलवरती एक विचित्र मेसेजेस यायला लागले. त्याने ते मेसेजेस वाचले आणि त्यानंतर सायलीबद्दल मोठा गैरसमज करून घेतला. त्याचनंतर दुसऱ्या दिवशी सायली कोणाशी तरी फोनवरती बोलत होती, म्हणून अर्जुन आल्यानंतर सायलीने त्यावेळी देखील फोन ठेवून दिला आणि त्याला खोटं सांगितलं की कुसुमताईचा फोन होता.
म्हणून अर्जुनचा संशय आणखीनच वाढत गेला आणि त्याचनंतर अर्जुनने सायलीचा पाठलाग केला, तेही कॅफेपर्यंत. आणि तिथे जो एक अनोळखी मुलगा सायलीशी बोलला होता तिथेही त्याने गैरसमज करून घेतला. आणि त्याचनंतर सायलीला जेव्हा त्याने स्वतःहून जाब विचारला की तो मुलगा नक्की कोण होता, ते मेसेजेसचं प्रकरण नक्की काय आहे, तेव्हा अर्जुनला सायलीने स्वतः त्या अननोन नंबरवरती फोन करायला लावला, तर तो नंबर प्रतिमा आत्याचा निघाला. म्हणजे यात सायलीची काडीचीही चूक नसताना अर्जुनच्या डोक्यात संशयाचं भूत होतं आणि त्याचसाठी त्याने तिच्या बाबतीत मोठा गैरसमज करून घेतला. हे ज्यावेळी अर्जुन चैतन्याला सांगतो, खुलासा करतो, त्याच वेळेस चैतन्य डोक्यालाच हात लावतो. त्याच्या लक्षात येतं की अर्जुनने छोटी नाही तर खूप जास्त माती खाल्ली आहे. तर तोचपर्यंत इकडे सायली देखील कुसुमला ते घडलेलेच किस्से सांगते. सायली म्हणते की अर्जुन सरांचा ना माझ्याबद्दल खूप मोठा गैरसमज झाला होता की माझ्या फोनवरती कोणाचे तरी प्रेमाचे मेसेजेस येत आहेत आणि मी कोणत्या तरी अनोळखी मुलाला म्हणजेच माझ्या मित्राला जाऊन भेटते आहे. असं ज्यावेळी सायली खुलासा करते तेव्हा कुसुमला धक्काच बसतो आणि ती विचारते की परंतु त्या चिडक्या बिब्याने असं का विचारलं तुला. परंतु हा जो प्रकार घडलेला असतो त्यातून सायलीला एक गोष्ट लक्षात आलेली असते की सायलीच्या आयुष्यात जर तो कोणी दुसरा मुलगा आला तर अर्जुन ती कल्पनाही सहन करू शकत नाही. सायली कुसुमताईला विचारते की कदाचित अर्जुन सर माझ्या प्रेमात पडलेत, ही याचं चिन्ह तर नसेल ना. तेव्हा कुसुमताई म्हणते की कदाचित तसंही असू शकतं सायली, परंतु त्यांना भीतीही वाढली असू शकते. तेव्हा सायली विचारते की भीती, कसली भीती. तेव्हा कुसुमताई सांगते की सायली, अगं जर कॉन्ट्रॅक्ट संपलं तर तू निघून जाशील ना आणि ते त्यांच्या घरच्यांसमोर तोंड कशी पडतील याची भीती. तरी देखील सायलीचा विश्वास बसत नाही. सायली तिथे कुसुमला उलट सांगते की नाही, मला असं वाटत नाहीये. आता दोघींनाही समजत नसतं की अर्जुनच्या मनात नक्की चाललंय तरी काय, अर्जुन असा का वागला सायलीसोबत. तेव्हा तिथे कुसुमताई सायलीला म्हणते की हे बघ सायली, तू या सगळ्या गोष्टींचा विचार करत बसण्यापेक्षा तुझ्या मनातील प्रेम अर्जुन सरांसमोर व्यक्त करून टाक. तेव्हा सायली म्हणते की नाही कुसुमताई, अगं ते तर मी करणारच आहे, परंतु आत्ता ना मी एक गोष्ट ठरवली आहे. मी ना कोणत्या मार्गाने हे जाणून घेण्याचा प्रयत्न करेन की अर्जुन सरांच्या मनात नक्की चाललंय तरी काय. आणि ज्या दिवशी मला समजेल ना की अर्जुन सर देखील माझ्या प्रेमात आहेत, तेव्हा मी खरंच त्यांच्यासमोर अगदी निर्धास्तपणे जाऊन प्रेम व्यक्त करून टाकेन. त्यावेळी सायली अर्जुनच्या विचारातच हरवून जाते. तर तोचपर्यंत चैतन्य अर्जुनवरती खूप चिडतो आणि तो त्याला फटकारतो की अर्जुन, अरे एक दिवस मी तुला एकटं काय सोडलं, चक्क तू तुझ्या बायकोवरतीच संशय घ्यायला लागलास का. तेव्हा अर्जुन म्हणतो की नाही, संशय वगैरे असं म्हणता येणार नाही, परंतु ते सोड ना चैतन्य. अरे ज्यावेळी मी मिसेस सायलीने याबद्दल विचारला होता ना, तेव्हा त्या काय म्हणाल्यात माहिती, की मी त्यांच्यासाठी खूप जास्त महत्त्वाचा आहे. याचा अर्थ काय असू शकतो चैतन्य. मिसेस सायलीना माझ्याबद्दल काही वाटत असेल का. अर्जुन त्याचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करत असतो. तो खूप एक्सायटेड असतो हे जाणून घेण्यासाठी की नक्की सायलीला त्याच्याबद्दल काय वाटतं. तेव्हा चैतन्य चिडतो आणि अर्जुनला म्हणतो की अरे हे कसं कळणार आहे आपल्याला. चैतन्य अगदी टोकाचं पाऊल उचलतो. तो तिथे अर्जुनला सांगतो की ही ना आपण सगळे आता कटकटच मिटवून टाकूयात अर्जुन. तू ना आता डायरेक्ट जाऊन सायली वहिनींना ना प्रपोजच करून टाक. चैतन्याने दिलेला सल्ला ऐकताच अर्जुनला थोडा धक्का बसतो. अर्जुन घाबरतो आणि म्हणतो की नाही नाही, मी असं नाही करू शकत. अरे मी स्वप्न पाहिलं होतं ना, की स्वप्नामध्ये मी खरोखर मिसेस सायलीना प्रपोज केलं होतं आणि त्या या घरातून निघून गेल्या होत्या. मी असं नाही करू शकत. तेव्हा चैतन्य चिडतो आणि म्हणतो की तू ना हेच करत राहा. अगदी 80 वर्षाचा म्हातारा जरी झाला ना तरी तू हाच विचार कर की मिसेस सायलींचं माझ्यावरती प्रेम असेल का. त्यापेक्षा तू एक काम कर अर्जुन, तू ना एक जाऊन ना फूल आण आणि त्या फुलाच्या पाकळ्या तोडत बस आणि विचार कर की सायलीचं माझ्यावर प्रेम आहे की नाही. चैतन्याचा नुसता संताप होत असतो. अर्जुनला आता चैतन्य खूपच वैतागलेला असतो. नेमका जो विचार सायली करत असते तोच विचार अर्जुनही करत असतो. अर्जुन तिथे चैतन्याला म्हणतो की सर्वात आधी तर मला हे जाणून घ्यायचं आहे की माझ्याबद्दल मिसेस सायलींच्या मनात नक्की काय चाललं आहे. आणि ज्या दिवशी मला हे कळेल की त्यांना देखील माझ्याबद्दल काहीतरी वाटतं, त्या देखील माझ्या प्रेमात आहेत, त्यावेळी जाऊन मी बिनधास्तपणे त्यांना माझ्या मनातले प्रेम सांगून टाकेल.
असं विचार करत अर्जुन पुन्हा सायलीमध्ये हरवून जातो. तर चैतन्य त्याच्याकडे पाहून हसत असतो. काही केल्या अर्जुन सायलीचा प्रेमाचा लपंडाव काही संपतच नसतो. त्याच नंतर दुसऱ्या दिवशी ज्यावेळी सायली पुन्हा आजीसोबत कामात व्यस्त असते, परंतु सायली मात्र अर्जुनमध्येच हरवून गेलेली असते. फक्त अर्जुनचाच विचार करत असते. तर पूर्णाजीने ते काम पूर्णही केलेलं असतं. ज्यावेळी विमल देखील तिथे येते तेव्हा पूर्णाजी व विमल दोघेही सायलीवरती हसत असतात. तर त्याच नंतर मधुभाऊ तिथे येतात. मधुभाऊ सायलीला चहा मागतात, परंतु सायली त्यांच्याकडे पाहतही नाही, कारण सायलीचं लक्षच नसतं. सायलीपुरते अर्जुनमध्येच हरवून गेलेले असते. पूर्णाजी, विमल, मधुभाऊ तिघांनाही आता सायलीवरती खूप हसू येत असतं. त्याचनंतर पूर्णाजी मुद्दाम सायलीची मस्करी करते. ती जोराची ओरडते की अर्जुन, तुला कॉफी हवी आहे ना? तेव्हा सायली अचानकपणेच बोलते की हा, मी घेऊन येते. तेव्हा सायली भानावर आलेली असते. ज्यावेळी ती पूर्णाजी, मधुभाऊ, विमलला पाहते तर तिच्या लक्षात येतं की ती तर हसतायत तिच्यावरती. पूर्णाजी तिथे मधुभाऊंना म्हणते की पाहताय ना मधुभाऊ, या दोघांचं ना असंच चाललेलं असतं. माझा नातू आणि ही तुमची मुलगी एकमेकांमध्येच हरवलेले असतात. काय सायली? मुद्दाम पूर्णाजी सायलीला विचारते की सायली, तू अर्जुनच्याच विचारात हरवले होतेस ना? सायली मान खालती घालते आणि लाजत असते. तर तोचपर्यंत मधुभाऊ तिथे पूर्णाजीला म्हणतात की गेले 2 वर्ष सायलीचा असा हसरा चेहरा पाहण्यासाठी मी अगदी तडफडत होतो, परंतु आता सायलीचा हा हसरा चेहरा पाहतोय ना, तर मला खूप समाधान मिळतं आहे. मी ना आता मरायला मोकळा. असं ज्यावेळी मधुभाऊ हळवे होऊन तिथे त्यांच्या मनातील भावना व्यक्त करतात, सायली त्यांच्यावरती ओरडते. ती त्यांना चांगलाच खडसावते की मधुभाऊ, तुम्ही जर पुन्हा असं बोललात ना तर बघा मग. सायली खूपच चिडते त्यांच्यावरती. तेव्हा पूर्णाजी म्हणते की सायली, अगं असं त्यांच्यावरती का ओरडतेस तू? मधुभाऊ तिथे पूर्णाजीला म्हणतात की असू द्या तो, आपली लेक जेव्हा मोठी होऊन आपल्यावरती अशी ओरडते ना, धाक दाखवते ना, तेव्हा बापाची सर्व कर्तव्य संपलेली असतात. सायली मधुभाऊंना हसून सांगते की तुम्ही निवांत बसा, मी तुमच्यासाठी चहा घेऊन येते. आणि त्याच नंतर सायली किचनमध्ये जाते मधुभाऊंसाठी चहा करण्यासाठी. तर तोचपर्यंत पूर्णाजी सायलीला सांगते की अगं तुला कळलं आहे का सायली की प्रतिमाने नवीन फोन घेतला. तेव्हा सायली तिथे म्हणते की अच्छा, म्हणजे प्रतिभा आत्याने तुम्हाला देखील फोन करून आश्चर्याचा धक्का दिलाय वाटतं. तेव्हा पूर्णाजी म्हणते की हो, अगं सुरुवातीला अनोळखी नंबरवरून जेव्हा फोन आलं ना, तेव्हा मला काहीच समजलंच नाही. आणि त्यानंतर जेव्हा प्रतिमा हसायला लागली तेव्हा ती स्वतःच मला म्हणाली की मी प्रतिमा बोलते आणि हा माझा नवीन नंबर आहे. तेव्हा सायलीला देखील हसू येत असतं. पूर्णाजी मधुभाऊंना सांगते की ज्यावेळी सायली प्रतिमाला घेऊन घरी आली होती ना, तेव्हा प्रतिमा खूपच घाबरलेली होती. अगदी कोणाशीच बोलत नव्हते. परंतु सायलीने प्रतिमाला जीव लावला, तिच्यावरती प्रेम केलं. त्यानंतर हळूहळू प्रतिमा या घरात रुळली. सायलीने घरातील सर्वांना जसा जीव लावला आहे ना, तसाच प्रतिमाला देखील जीव लावला आहे. असे ज्यावेळी पूर्णाजी मधुभाऊंना सांगत असते, त्याच वेळेस अचानक प्रतिमाचा व्हिडिओ कॉल आलेला असतो. तेव्हा पूर्णाजी सायलीला म्हणते की हे बघ, 100 वर्ष आयुष्य आहे हिला. आत्ताच विषय काढला होता आणि फोन आला आहे. तेव्हा सायली चहा करायचं सोडते आणि पळत प्रतिमाला बोलण्यासाठी आलेली असते. सायली प्रतिमाला विचारते की प्रतिमा आत्या, तुम्ही तर मला भेटायला येणार होतात ना, का आला नाहीत? तेव्हा प्रतिमा सांगते की मला ना थोडी महत्त्वाची कामं होती, मी 1-2 दिवसानंतर येईल ना. तेव्हा सायली आग्रह करते की प्रतिमा आत्या, प्लीज तुम्ही आजच या ना भेटायला. प्रतिमा तिथे उत्तर देणार इतक्यातच पाठीमागून प्रिया येते आणि प्रिया पूर्णाजीशी गोड वागायला लागते. ती म्हणते की पूर्णाजी, कशी आहेस तू? मला ना तुला खूप भेटावंसं वाटतं आहे. आपली भेटच झालेली नाही आहे कित्येक दिवस झालं. पूर्णाजीला प्रियाला बोलण्याची अजिबातच इच्छा नसते. तरी देखील मधुभाऊ समोर असल्याने ती तिच्यावरती न चिडता तिला सांगते की अगं आपण परवा तरी भेटलो होतो ना. तेव्हा प्रिया म्हणते की पूर्णाजी, अगं मी 2 तास जरी तुला नाही भेटले ना, तरी देखील मला ना तुझी खूप जास्त आठवण येते. मी एक काम करते, मी आजच ना आईला घेऊन तिकडे येते, म्हणजे तुमची भेटही होईल. तेव्हा तिथे पूर्णाजी प्रियाला नकार देते आणि तिला सांगते की तू कशाला येतेस तन्वी? असंही प्रतिमा येईल ना एकटी.
तर प्रिया तिथे पुन्हा आजीला उत्तर देते की पुन्हा आजी, अगं तसंही मी आईसोबत येते ना. म्हणजे कसं मला देखील तुमच्यासोबत छान गप्पा मारायला येतील आणि त्याचबरोबर मला थोडासा का असेना परंतु आईसोबत वेळ तरी घालवायला मिळेल ना. तेव्हा तिथे प्रिया मुद्दामच पूर्ण आजीला सांगते की चल ठीक आहे, आम्ही असंही येतच आहोत म्हटल्यानंतर फोनवरती कशाला बोलायचं, आणि ती फोन ठेवून देते. ती प्रतिमाला सायलीशी बोलूच देत नाही, सगळं काही मुद्दाम करत असते. ती प्रतिमाला म्हणते की आई चल आपण जाऊयात ना सुभेदारांच्या घरी. तर तोचपर्यंत इकडे पूर्णा आजी आणि सायली दोघीही खूप खुश असतात, कारण प्रतिमा त्यांना भेटायला येणार असते. तर इकडे प्रतिमा थोडीशी अस्वस्थच असते. तेव्हा तिथे प्रिया प्रतिमाच्या पायाशी बसते आणि पुन्हा तिचे ड्रामे सुरू झालेले असतात. भोळ्या भाबड्या चेहऱ्याने ती प्रतिमाला भुलवण्याचा प्रयत्न करते. ती म्हणते की हे बघ आई, मला माहिती आहे की तुझा माझ्यावरती विश्वास राहिलेला नाहीये, परंतु मी शपथ घेऊन सांगते की तिथे जाऊन मी चुकीचं काहीच नाही करणार आहे. प्लीज ना आई, आपण जाऊयात ना. प्रिया तिथे प्रतिमाला कळ घालायला लागते. प्रिया मुद्दामच प्रतिमाला म्हणते की जर आई तूच माझ्यावरती विश्वास नाही ठेवला तर इतरही का ठेवतील ना. आणि ती मान खालती घालते. प्रियाला दुखवायचं नसतं, त्याचमुळे प्रतिमा सुभेदारांच्या घरी तिच्यासोबत जायला होकार देते. ज्यावेळी प्रतिमा होकार देते, प्रियाचा आनंद गगनात मावेनासाच होतो. प्रिया तिथे प्रतिमाला म्हणते की चल ना पटकन. प्रतिमा व प्रिया सुभेदारांच्या घरी यायला निघालेले असतात. तर तोचपर्यंत इकडे अर्जुन हा विचार करत असतो की सायलीला नक्की प्रपोज कसं करायचं आहे. तर तो चैतन्यला म्हणतो की मिसेस सायलीना माझ्याबद्दल नक्की काय वाटतंय हा ना मला कन्फर्म डाऊट आहे. चैतन्याला काहीच कळत नाही. तो अर्जुनला विचारतो की म्हणजे हा कन्फर्म डाऊट नक्की काय असतो अर्जुन. तेव्हा अर्जुन चैतन्याला समजावतो की सुरुवातीला ना माझा डाऊट होता की मिसेस सायलींचं नक्कीच माझ्यावरती प्रेम असेल, परंतु आता ते कन्फर्म करायचं आहे. त्यासाठी नक्की काय करता येईल तूही विचार कर ना. त्याचनंतर चैतन्याच्या लक्षात येतं की मागच्या वेळेस चैतन्याने एक मूर्खासारखा सल्ला दिला होता आणि त्याने गैरसमजाचं प्रकरण किती वाढत गेलं होतं की मधुभाऊंची केस लांबवली तर, परंतु अर्जुनने मधुभाऊंची केस लांबवण्याचा निर्णयही घेतलेला नव्हता, तरी देखील सायलीने मोठा गैरसमज करून घेतला. तेव्हा चैतन्य तिथे हात टेकतो आणि अर्जुनला सांगतो की मला ना हे अजिबात जमणार नाहीये. मागे तुला मूर्खासारखा सल्ला दिला आणि किती गोंधळ होऊन बसला होता. हे बघ, सायली वहिनी तुझी बायको आहे आणि तिच्या मनातलं काय जाणून घ्यायचं असेल तर ते तू बघ. असं म्हणत चैतन्य सगळं काही अर्जुनवरतीच सोपवतो. अर्जुन खूप खुश होतो आणि चैतन्याला मुद्दाम विचारतो की तू काय म्हणाला होतास. तेव्हा चैतन्य म्हणतो की तिच्या मनात जाणून घ्यायचं असेल तर ते तू बघ. तेव्हाच अर्जुन मुद्दाम चैतन्याला म्हणतो की त्याच्या आधी काय म्हणाला होतास. चैतन्याच्या लक्षात येतं, तरी देखील चैतन्य मुद्दाम करायला लागतो. तेव्हा अर्जुन चिडूनच त्याला म्हणतो की चैतन्य म्हण, नाहीतर फटका देईन. तेव्हा चैतन्य मुद्दामच म्हणतो की काय म्हणायचं आहे की सायली वहिनी तुझी बायको आहे हे का. तेव्हा अर्जुन पुन्हा सायलीत हरवूनच जातो. चैतन्य अर्जुनची मस्करी करतो. तो म्हणतो की ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार, तुम्ही ना सायली वहिनींमध्येच हरवून जा, मी नंतर येतो. तेव्हा अर्जुन त्याला थांबवतो आणि म्हणतो की हे सगळं काही आपल्या दोघांचं प्लॅनिंग आहे ना, थांब मग. अर्जुन चैतन्याला म्हणतो की तूही विचार कर, मीही विचार करतो की नक्की आपल्याला काय करता येईल, आणि दोघेही विचारात पडतात. हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपण पाहणार आहोत की सायलीच्या मनात नक्की काय आहे हे जाणून घेण्यासाठी अर्जुनने चिठ्ठी लिहिलेली असते आणि तो चैतन्याला म्हणतो की ही चिठ्ठी वाचल्यानंतर मिसेस सायली हसल्या लाजल्या तर माझी प्रेमाची केस सक्सेसफुल. त्याचनंतर अर्जुन जाऊन मुद्दाम डायनिंग टेबलवरती ती चिठ्ठी ठेवून येतो. सायली ज्यावेळी अर्जुनसाठी कॉफी आणते त्याच वेळेस सायलीचे लक्ष त्या चिठ्ठीकडे जातं. सायली ज्यावेळी ती चिठ्ठी वाचत असते तोचपर्यंत इकडे अर्जुनच्या जीवाची घालमेल सुरू होते. अर्जुन तिथे म्हणतो की प्लीज मिसेस सायली हसा लाजा, नक्की काहीतरी करा. अर्जुनने सायलीसाठी लिहिलेल्या प्रेमाच्या त्या चिठ्ठीने नक्की अर्जुनची प्रेमाची केस सक्सेसफुल होईल का, की आता प्रिया प्रतिमासोबत सुभेदारांच्या घरी यायला निघाली आहे. प्रिया पुन्हा त्यांच्यामध्ये खोडा घालेल की अर्जुनचं प्रेम सायलीपर्यंत नक्की पोहोचेल, ते तर आपल्याला येणाऱ्या भागातच कळेल. आजचा भाग नक्की तुम्हाला कसा वाटला ते कमेंटद्वारे कळवा आणि व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका.